नमस्कार मित्रांनो, पंजाबराव डग हे नाव महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्याला माहीतच असेल। पंजाबराव डग हे परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यात गुगळी धामणगावचे एक रहिवासी आहेत। त्यांना त्यांच्या अचूक हवामान अंदाजाबद्दल ओळखले जातं। ते ढगांचा आकार, वाऱ्याची दिशा, वातावरणातील बदल आणि तसेच इतर नैसर्गिक संकेतांवर अभ्यास करतात। त्याचबरोबर ते लाईव्ह सॅटेलाइट मॅपचा वापर करून ढगांच्या हालचाली आणि पावसाचा अंदाज हे अचूकपणे सांगतात। तर मित्रांनो, यांनी एक मोबाईल ॲप्लिकेशन बनवलेलं आहे जे की प्रत्येक शेतकऱ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे। तर ते कोणतं ॲप्लिकेशन आहे आणि ते त्याच्या बाकी ॲप्लिकेशनपेक्षा कसं वेगळं आहे हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करू। तर मित्रांनो, हे जे ॲप्लिकेशन आहे हे हवामानाचा अंदाज सांगणारं ॲप्लिकेशन आहे। तर असे ॲप्लिकेशन खूप काही प्ले स्टोरवर उपलब्ध आहेत, तसेच मोबाईलमध्ये पण इनबिल्ड हे ॲप्लिकेशन येत असतात। पण हे जे यांनी बनवलेले ॲप्लिकेशन आहे ते शेतकऱ्यांचा विचार करून एकदम साध्या, सरळ आणि सोप्या मराठी भाषेमध्ये हे ॲप्लिकेशन बनवलेलं आहे। याचा इंटरफेस पण एकदम सोपा आहे, जे की तुम्हाला वापरायला खूप सोपं जाणार आहे। आणि त्याचबरोबर तुम्हाला रोजच्या रोज तालुक्यानुसार आणि जिल्ह्यानुसार पावसाचा अंदाज हा मिळत असतो। तसेच यामध्ये तुम्हाला ढगांच्या हालचाली आणि पावसाचा अंदाज हे लाईव्ह बघता येतो। तर यामुळे शेतकऱ्यांना शेतीचं नियोजन करणं हे खूप सोपं जातं। तर हे ॲप्लिकेशन घेण्यासाठी तुम्हाला प्ले स्टोरवर जायचे आहे आणि तिथे गेल्यानंतर इथे सर्च करायचं आहे पंजाब डग हवामान अंदाज। तर हे ॲप्लिकेशन आहे, या ॲप्लिकेशनला इन्स्टॉल करायचं आहे, नंतर ओपन करायचे आहे। काही परमिशन मागेल, त्या परमिशनला अलाव करायचे आहे। नंतर हे ॲप्लिकेशन ओपन होईल। नंतर हे ॲप्लिकेशन ओपन झाल्यानंतर इथं सरळ 4 ऑप्शन फक्त दिलेले आहेत: पंजाब डग हवामान अंदाज, लाईव्ह सॅटेलाइट नकाशा, तालुक्यानुसार हवामान अंदाज आणि जिल्ह्यानुसार हवामान अंदाज। तर यामध्ये सर्वप्रथम पंजाब डग हवामान अंदाज, यामध्ये तुम्हाला पंजाब डग यांनी दिलेले हवामानाचे लेटेस्ट जे काय अपडेट असतील ते यामध्ये दिसत राहतील। तसेच यामध्ये तुम्हाला त्यांचे व्हिडिओ पण काही दिसतील, जे की ते हवामानाच्या अंदाजाबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे। तुम्हाला त्यांचे व्हिडिओ आणि लेटेस्ट जे काय अपडेट असेल ते तुम्हाला या ऑप्शनमध्ये तुम्हाला दिसेल। तसेच या 2 नंबरच्या ऑप्शनमध्ये जर गेलं तर यामध्ये लाईव्ह सॅटेलाइट नकाशा या ऑप्शनमध्ये तुम्हाला एक मॅप ओपन होईल। मॅपमध्ये तुम्हाला इथे बघा वारा कधी कुठं वाहत आहे, पाऊस कुठं होत आहे, तापमान कुठं काय आहे, हे लाईव्ह तुम्हाला तुमच्या लोकेशननुसार इथं पाहता येणार आहे। इथं ऑप्शनला इथं गेले तर वेगवेगळे इथं लेयर्स येतात। तुम्हाला जी लेयर्स हवी आहे त्या लेयर्सचा इथं वापर करू शकता तुम्ही, जसं की वारा, पाऊस, ढग कुठं आहेत, तापमान कसं आहे आणि समुद्राच्या लाटा कुठं आणि कशा वाहत आहेत, कोण्या दिशेला वाहत आहेत, हे सर्व तुम्हाला एका लाईव्ह मॅपमध्ये दिसेल। इथं बऱ्याच काही लेयर्स इथं दिलेले आहेत, तुम्ही यातील कोणत्याही लेयर्स ट्राय करून बघू शकता। तुम्हाला लाईव्ह येथे मॅपवर दाखवल्या जाईल। त्यानंतर जे तिसरं ऑप्शन आहे तालुक्यानुसार हवामान अंदाज, यामध्ये क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे विभाग निवडायचा आहे, त्यानंतर तुमचा जिल्हा निवडायचा आहे, त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा तालुका निवडायचा आहे। तर तालुका इथं निवडल्यानंतर इथे एक ॲड्स येईल, एक ॲडव्हर्टाईज आपल्याला इथे पाहावी लागणार। त्यानंतर ॲडव्हर्टाईज झाल्यानंतर इथं कट करून टाका। हे उघडल्यानंतर इथे बघा तुम्हाला आजचा हवामानाचा अंदाज, उद्याचा आणि तसेच या पद्धतीनं पुढील टोटल 7 दिवसाचा हवामान अंदाज तुम्हाला इथे दिसणार आहे। यामध्ये तुम्हाला डिटेल हवामान कसं आहे, तापमान कसं आहे, पावसाची शक्यता किती आहे, हे सर्व डिटेल इथे पूर्ण 7 दिवसाची तुम्हाला इथे दिसून जाईल। त्याच पद्धतीनं जिल्ह्यानुसार हवामान अंदाज हे पण तसंच ऑप्शन आहे, हे तुम्हाला जिल्ह्यानुसार सांगेल की तुमच्या जिल्ह्यामध्ये कसं हवामान राहणार आहे। तर मित्रांनो, तुम्ही हे ॲप्लिकेशन तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करा आणि हवामानाच्या अंदाजामध्ये अपडेट राहा। तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला मग भेटूत अशाच एका नवीन माहितीसोबत पुढच्या व्हिडिओ।